पब्लिक, आपण 26 जानेवारीला जे हॉस्टेल चालू करतोय ना लहान मुलांचं, त्याच्यात आपण काय घेणार आहोत? बऱ्याच जणांचा प्रश्न आला, सर तुम्ही कसं नियोजन करणार आहे, काय करणार आहे? आपण प्लॅनिंग एकदम परफेक्टच केली आहे. पहिला मुद्दा म्हणजे जो मुलगा जिथं बसतोय ना, ज्या स्पोर्ट इव्हेंटमध्ये तो तयारी त्यांनी केलेली किंवा तिथं बसतोय, त्याला तो आवडतोय, तिथंच नियोजन करणार. म्हणजे उदाहरणार्थ समजा असा मुलगा असेल, अशा मुलाला आपण गोळाफेक, कबड्डी, कुस्ती अशा क्षेत्रात उतरवणार. त्याच्यानंतर असा विद्यार्थी असेल, अशाला कुस्ती, 100 मीटर रनिंग, 1600 मीटर रनिंग किंवा त्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्याला पोहायला आवडतं, पोहण्याच्या क्षेत्रामध्ये अशा क्षेत्रात तयार करणार. किंवा समजा आता असा मुलगा आहे बाबा, ह्याचे वजन कमी आहे किंवा काय आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर ह्या क्षेत्रासाठी तयारी करणार. आणि त्याच्यानंतर समजा अशी मुलं आहेत, यांना भालाफेक, कबड्डी किंवा खो खो अशा क्षेत्रासाठी तयार करणार. म्हणजे मुलं जशी आहेत ना तसं त्याच्यावरती काम करणार. स्पोर्टमध्ये तर काम करणारच, पण दुसरा मुद्दा असा की आपण शाळेतून मुलं हॉस्टेलला आल्यानंतर त्यांना व्यवस्थित दूध वगैरे प्यायला देऊन आपण स्टडी पण तसा त्यांच्याकडून करून घेणार. सकाळचा ग्राउंड आणि संध्याकाळचा स्टडी असं एकदम मजबूत नियोजन लावलेलं आहे. 26 जानेवारी नंतर विद्यार्थ्यांना आपण इथं ऍडमिशन घ्यायला सुरुवात करणार आहे. टोटल सुरुवातीचे 50 विद्यार्थी आपण परफेक्ट घेणार आहोत ह्या वर्षी, त्याच्यापेक्षा जास्त घेणार नाही. पहिल्यांदा 50च विद्यार्थी घेणार. कारण का, तुम्हाला त्या 50 विद्यार्थ्यांवरती सुंदर असं काम करता येईल, त्यामुळे 50 घेणार, त्याच्यापेक्षा जास्त मुलं घेणार नाही पहिल्या वर्षी. जर तुमची मुलं असतील तर त्यांना आपण 26 जानेवारीला इथे टेस्ट सिरीज असणार आहे. 26 जानेवारीला तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊन यायचे आपल्या हॉस्टेलमध्ये. दुपारच्या नंतर तुम्ही घेऊन या, एकदम सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. कसं आहे हॉस्टेल, कसं आहे वातावरण, कसं आहे, काय आहे, शिक्षक कसे आहेत, स्टाफ कसे आहेत, तुम्ही बिंदास विचारा. आणि तुमचा विश्वास नसेल तर मला येऊन भेटा, मी तुमचा विश्वास जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्यासाठी आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी मी काही करायला तयारी. चला, थँक्यू.